प्रकटीकरण अध्याय 21 ओवी 2, 9 व 10. पवित्र आत्मा योहानाला म्हणतो, मी तुला नवरी येशू ख्रिस्त या कोकऱ्याची स्त्री दाखवतो. तेव्हा त्याने मला पवित्र नगर येरुशलेमेस देवापासून आकाशांतून उतरत असलेले मला दाखवले. ते आपल्या नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीसारखे सजवलेले होते. यशया 65 ओवी 17 ते 25. यहोवा देव म्हणतो, मी नवी आकाशे व नवी पृथ्वी याची स्वाद आणतो आणि पूर्वीच्या गोष्टीचे स्मरण होणार नाही, त्या मनातही येणार नाही. तर जे मी अस्तित्वात आणतो त्यात तुम्ही सर्व काळ आनंद व उल्हास करा. कारण पहा, मी येरुशलेमेला उल्हास व तिच्या लोकांस आनंद असे अस्तित्वात आणेन. आणि मी येरुशलेमेविषयी उल्हासेन व आपल्या लोकांविषयी आनंद, आणि तिच्यात रडण्याचा शब्द व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही. तिच्यामध्ये केवळ थोडे दिवस जगेल असे बाळ किंवा आपल्या आयुष्याचे दिवस पुरे केलेले नाहीत असा म्हातारा तेव्हापासून पुढे पुन्हा होणार नाही. कारण मूल 100 वर्षाचे होऊन मरेल आणि पापी 100 वर्षाचा असून शापित होईल. आणि ते घर बांधून त्यात वसतील आणि ते द्राक्षाचे मळे लावून त्याची फळे खातील. त्याने घरी बांधली असता दुसरा त्यात वसणार नाही, त्याने झाडे लावली असता दुसरा त्याचे फळ खाणार नाही. कारण झाडाच्या आयुष्याच्या दिवसाप्रमाणे माझ्या लोकांच्या आयुष्याचे दिवस होतील आणि माझे निवडलेले आपल्या हाताचे काम दीर्घकाळ उपभोगतील. ते व्यर्थ श्रम करणार नाहीत आणि त्रेधा भोगायला मुलात जन्म देणार नाहीत. कारण ते आपल्या संततीसहित यहोवा देवाच्या आशीर्वादाचे संतान आहेत. आणि असे होईल की त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी त्यांना उत्तर देईन. ते बोलत आहेत तोच मी ऐकेन. लांडगा व कोकरू एकत्र चरतील आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल आणि धूळ सर्पाचे खाणे होईल. माझ्या सर्व पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही असे यहोवा देव म्हणतो. यहोवा देवाने स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली. जगात खूप पाप वाढले आहे. तो स्वतः जगावर राज्य करण्यासाठी येणार आहे. त्यावेळेला 50% लोक मरतील व त्यानंतर नवी आकाश व नवी पृथ्वी तो निर्माण करणार आहे व त्यामध्ये तो 1000 वर्ष राज्य करणार आहे. आपण त्यात असावे म्हणून यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळून एकच यहोवा देवाला भजूया. येशू गालिल्यात आपल्या कामास आरंभ करतो. योहान अध्याय 4 ओवी 43 ते 54. मग 2 दिवसानंतर येशू यहुदियांतून निघून गालिल्यात गेला. येशूने स्वतः साक्ष दिली होती की भविष्यवाद्याला आपल्या देशात सन्मान मिळत नसतो. पण जेव्हा तो गालिल्यात आला तेव्हा गालिली लोकांनी त्याचा अंगीकार केला. कारण त्याने येरुशलेममध्ये सणात जी कामे केली होती ती त्यांनी पाहिली होती, कारण तेही सणास गेले होते. येशू एका दरबारी मनुष्याच्या मुलास बरे करतो. गालिल्यातल्या ज्या कानागावी येशूने पाण्याचा द्राक्षारस केला होता तेथे तो पुन्हा आला. तेव्हा तेथे कोणी एक दरबारी मनुष्य होता. त्याचा मुलगा कफरनहूमात दुखणाईत होता. त्याने ऐकले होते की येशू यहुद्यांतून गालिल्यात आला आहे. तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याने विनंती केली की खाली येऊन माझ्या मुलाला बरे करावे, कारण तो मरणास टेकला आहे. तेव्हा येशूने त्याला म्हटले, तुम्ही चमत्कार व अद्भुते पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. तेव्हा तो दरबारी मनुष्य येशूला म्हणाला, महाराज, माझे मूल मरण्यापूर्वी खाली आहे. येशूने त्याला म्हटले, जा, तुझा मुलगा वाचला आहे. तेव्हा येशूने जे त्याला सांगितले त्या वचनावर त्याने विश्वास ठेवून तो माणूस जाऊ लागला. इतक्यात त्याचे दास त्याला वाटेत भेटले व म्हणाले, तुझे मूल वाचले आहे. तेव्हा कोणत्या ताशी त्याला फरक पडू लागला हे त्याने त्यास विचारले. तेव्हा ते म्हणाले, काल 7व्या ताशी त्याचा ताप निघाला. यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले तुझा मुलगा वाचला आहे त्याच ताशी ते झाले.
मग त्याने त्याच्या घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहुद्यांतून गलिलात पुन्हा आल्यावर हा दुसरा चमत्कार केला. मार्क अध्याय 11 ओवी 22-23. येशू ख्रिस्त म्हणतो, यहोवा देवावर विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा असे म्हणे व आपल्या अंतःकरणात संशय धरणार नाही, तर जे आपण म्हणतो ते घडते असा विश्वास धरील त्याला ते मिळेल. यावरून आपण एकच यहोवा देवाला भजल्यास व येशू ख्रिस्त हा त्याचा पुत्र आहे व यहोवा देवाने त्याला 7 आत्मे दिले आहेत, त्याने तो चमत्कार करतो असा विश्वास धरल्यास आपल्या मागण्या यहोवा देव मान्य करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.